कशा आहात सर्वजण? आय होप तुम्ही मस्त आणि मजेतच असाल. तर आता एवढं छान वातावरण झालं आहे आणि खूप पाऊस पडतोय बाहेर, आणि त्याच पावसाच्या वातावरणात मला आहे ना राईस खायची इच्छा झाली आहे. मसाला राईस कोणाला आवडत नाही, कधी झालं आहे का? सगळ्यांनाच आवडतो, पण त्याच्या वेगळ्या पद्धती असतात, जे ते वेगवेगळ्या पद्धतीने राईस ट्राय करत असतात. तर माझी पण एक अशी पद्धत आहे, तर ती मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे. तर लास्टपर्यंत व्हिडिओ बघा, आणि तुम्हाला जर तो राईस आवडला ना तर तुम्ही ती रेसिपी करून एकदा ट्राय करा. सो लेट्स गो. सकाळपासून 2 ते 3 वेळा पाऊस पडला होता आणि एवढं मस्त वातावरण झालं होतं. तर त्याच वातावरणात मला आहे ना कॉफी आणि भात खाण्याची एवढी इच्छा झाली होती. तर मी आज छान अशी राईस रेसिपी तुमच्यासोबत पण शेअर करणार आहे आणि मी पण ट्राय करणार आहे, कारण की त्याच्या वेगळ्या पद्धती असतात. तर माझी पद्धत पण तुमच्यासोबत एकदा शेअर करते. सो चला आता आपण मसाले भात बनवूया. त्यासाठी मी ऑलरेडी सगळं साहित्य बाहेर काढून ठेवलं होतं. बारीक चिरलेला बटाटा असेल, टोमॅटो असेल, बाकी मिरच्या असतील, शेंगदाणे आणि तुरीची डाळ मी एक्स्ट्राची घेतली आणि उभा चिरलेला कांदा. तर ह्या सगळ्या बेसिक गोष्टी आपल्याला तर माहीतच आहे, पण मी जास्तीची तुरीची डाळ घेतली आहे. त्यानंतर आपल्याला कुकर घ्यायचा आहे आणि कुकरमध्ये चांगलं असं गरम होतं ठेवायचं फ्लेमवरती, स्लो फ्लेमवरती. नंतर तेल टाकायचे 2 पळी, नंतर जिरे टाकायचे आपल्याला जेवढे हवेत तेवढे. जिरे टाकल्यानंतर ना जे आपण मिरच्या कट करून घेतल्यात ना त्या मिरच्या टाकायच्या, चांगले फ्राय होऊन द्यायच्या. आणि फ्राय होऊन झाल्यानंतर आपल्याला पहिले शेंगदाणे भाजून घ्यायचे, कारण शेंगदाणे चांगले भाजले ना तर नंतर टेस्ट खूप छान लागते भात शिजल्यानंतर ना. तर मी तेच करत होते, शेंगदाणे चांगले भाजून घेत होते, कारण की शेंगदाणे कच्चे राहिले ना तर त्याची टेस्ट एवढी चांगली नाही लागत. सो मी चांगले शेंगदाणे भाजून घेतले आणि त्यानंतर ना आपल्याला उभा चिरलेला कांदा जो आहे ना तो त्यात टाकायचा आहे आणि लालसर होस्तोवर भाजायचा आहे, कारण की आपण जर वेळेसच लालसर होस्तोवर भाजतो आणि तो भाजला की चांगला टेस्ट देतो असं, त्यामुळे आपण लालसर होस्तोवर भाजून घ्यायचा आहे. आणि चांगल्या फ्लेमवरती लो फ्लेमवरती ठेवून दिलं तरी चालेल. त्यानंतर बारीक चिरलेला टोमॅटो असेल ते सुद्धा टाकायचं आहे त्याच्यामध्ये, आणि जी आपण तुरीची डाळ घेतली ती सुद्धा टाकायची आहे आणि चांगलं परतून घ्यायचं आहे हे सगळं साहित्य, कारण की परतलं ना व्यवस्थित परतला टेस्ट खूप छान येते. आता आपल्याला बारीक चिरलेल्या बटाट्याच्या फोडी आहेत ना तर त्याच त्यामध्ये टाकून घ्यायच्या आहेत आणि चांगलं परतून घ्यायचं. आता मी इकडे तांदूळ काढले होते जे की विकत होते. मला ह्याचं ॲक्च्युअलमध्ये नाव माहीत नाही आहे कोणते तांदूळ आहेत, पण मी आता वॉश करायला घेतले, कारण की बरेच विकतचे जरी असले ना तरी थोडे रस्ट पार्टिकल असतातच त्यात. तर चांगले वॉश करून घेतले आणि थोडा वेळ भिजत ठेवायचे, जोपर्यंत पाणी जे आपण कुकरमध्ये लावलेलं असतं ना उकळेपर्यंत भिजले ना चांगले शिजून पण निघतात. तर तेच मी वॉश करून घेतले. आता हे आता आपल्याला टाकायचे आहेत मसाला. पहिलं मी घरकुल मसाला, धना पावडर आणि थोडीशी हळद आणि वरून थोडी कोथिंबीर टाकली आहे. ते चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि मिक्स करून घेतल्यानंतर चवीपुरतं मीठ ॲड करायचं आहे. मीठ ॲड केल्यानंतर ते चांगलं परतून घ्यायचं आणि चांगलं वाफलून द्यायचं. वरून मी थोडं तूप ॲड करते आहे. तुपाने एवढी छान टेस्ट येते शिजल्यानंतर ना, तर तुम्हाला जर आवडत असेल तर तुम्ही नक्की त्यात तूप टाकू शकता. आपण जेवढे तांदूळ घेतले तेवढं पाणी सुद्धा ॲड करायचं त्याच्यामध्ये, आणि जे तांदूळ आपण भिजत घातले होते ते सगळे त्याच्यामध्ये ॲड करायचे. त्यानंतर कुकरचं झाकण लावून द्यायचं आणि 2 ते 3 शिट्ट्या होईपर्यंत थांबायचं. एका साईडला कुकर लावून दिला होता आणि दुसऱ्या साईडला मला भाकरी बनवायची होती. तर छान अशी गोल भाकरी बनवली होती मी. आधी मला एवढी परफेक्ट जमत नव्हती, बट आता छान जमायला लागल्या होत्या भाकऱ्या आणि माझी भाकरी फुगतसुद्धा होती. यू कॅन सी हेअर. तर भाकरी वगैरे बनवून झाली आणि तोपर्यंत आपला एका साईडला भातसुद्धा शिजून निघाला होता आणि एवढा छान झाला होता, एकदम परफेक्ट शिजला होता. त्यासोबत मी सॅलड म्हणून ककडीसुद्धा घेतली होती आणि टेस्ट तर एवढी भारी झाली होती. तर तुम्ही पण नक्की ट्राय करा. आपला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. भेटूयात नेक्स्ट व्हिडिओमध्ये.